सेकंड प्रेग्नन्सीनंतर हेअरफॉल एवढा जास्त वाढला आहे आणि हे जर असं चालू राहिलं तर असं वाटतं थोड्या दिवसातच मी टकली होईल. म्हणून आज दिवसाची सुरुवात आवळा आणि कढीपत्त्याच्या ज्यूसपासून केली. मला केसामुळं आणि शिवांशला डोळ्यामुळं आमच्या दोघालाही या ज्यूसची खरंच जास्त गरज आहे. त्याला पिऊ तर वाटत नव्हता पण बिचाऱ्यानं पिला कसा तरी. ज्यूस पिऊन झाला की पटकन स्वयंपाकाला लागले. या स्वयंपाकामध्ये पालकाची गरगटा भाजी बनवणार होते. टोमॅटोही खूप जास्त पिकले होते. म्हणलं खराब होऊन जातील म्हणून त्याची पटकन चटणी बनवून घेतली. लगेच चपात्याही बनवून घेतल्या. मग शिवांशचा आणि त्याच्या पप्पाचा टिफिन पॅक केला. आता शिवांशचा डब्बा राहिला तर राहिला पण तो चष्मा कधीच विसरत नाही. आता या दोघांना टाटा बाय बाय करून आम्ही बसलो दळण करायला. आता मम्मी काम करत बसली आहे आणि ही मध्ये मध्ये नाही करणार असं कधीच होत नाही. तर आज माझं गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही पिठं संपली होती. मग म्हणलं आज काहीही झालं तरी पण आज दळण करावंच लागणार. नाहीतर मग संध्याकाळची स्वयंपाकाची पंचायत होते. मी ही ज्वारी गावाकडूनच आणलेली होती. ज्वारीचं दळण झालं की मग पटकन गव्हाचंही करून घेतलं. मग शिवांशचे पप्पा रात्री आल्यानंतर मग दळून घेऊन आलो. मग रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी तिखट फळं केली होती. तर तुम्ही याला नक्की काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्यासाठी मी तिखट आणि यांच्यासाठी मिठाची बनवली होती. चला तर मग आम्ही मस्तपैकी जेवण करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.